राजू साहेब, आपल्या मेंदूमध्ये पाणी असतं आणि आपल्या मेंदूमध्ये रोज अर्धा लिटर पाणी निर्माण होतं. तर मोठ्या मेंदूमध्ये उजवीकडे आणि डावीकडे एक एक पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये पाणी निर्माण होतं. मग ते पाणी दोन पोकळ्यांमधलं मेंदूच्या मध्यभागी तिसरी पोकळी असते तिथं वाहतं. मग लहान मेंदूमध्ये चौथी पोकळी असते तिथं वाहतं. या चौथ्या पोकळीतनं ते पाणी जे बाहेर पडतं ते पार मणक्यात जातं आणि मणक्यातनं ते परत पाणी वर येतं. पण वर आल्यानंतर ते कवटीत जातं पण मेंदूच्या आत जात नाही. ते मेंदूच्या पृष्ठभागावर वाहतं आणि रक्तात शोषलं जातं. अशी रोजची वाहतूक आहे. तर तुमच्या माझ्या वयामध्ये अनेक कारणं आहेत, त्याच्यामुळे या पाण्याची वाहतूक हळूहळू हळूहळू कमी होते. आणि जरी ती हळूहळू कमी झाली तरी त्रास बऱ्यापैकी अचानक होतो, जसा तुम्हाला झाला. इथपासून दर सेंटीमीटरला मेंदूचे काप घेतात आणि त्या कापाचे हे फोटो आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही हे बघितलं तर हे राजू साहेबांचा डावा डोळा, हा उजवा डोळा आणि हे नाक. आता हा सगळा राखाडी आहे तो मेंदू आहे आणि काळं काळं दिसते ते पाणी आहे. या पाण्याच्या पोकळ्यात दिसतात ना, या जेवढ्या आकाराच्या पाहिजेत त्याच्या जवळजवळ दुप्पट आकाराच्या आहेत. याचाच अर्थ पाणी कुठेतरी तुंबतंय आणि ते तुंबलेलं पाणी त्यांनी सुई घालून जेव्हा काढलं तेव्हा त्याचा दाब अचानक कमी झाला आणि म्हणून ते सुधारले. लक्षात आलं ना? याला आमच्या भाषेत म्हणतात, वैद्यकीय भाषेत, नॉर्मल प्रेशर हायड्रोसिफॅलस. हायड्रोसिफॅलस म्हणजे मेंदूतलं पाणी वाढणं.